Hello students, Geometrical Construction Part 6. All of you welcome. In this video, we learn how to construct a right angle triangle. Also solve the examples of practice set number 5. Construction number 4. To construct a right angle triangle, given the hypotenuse and one side. We have to learn to construct a right angle triangle given the hypotenuse and one side. Students, we know that a triangle with a right angle is called as a right angle triangle. The last year also you can learn about this. That means triangle with a right angle is called a right angle triangle. In such a triangle, side opposite to the right angle is called as a hypotenuse. Longest side of the right angle triangle is also called as a hypotenuse. हे आपल्याला माहिती आहे. राईट अँगल ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन आपल्याला करायची आहे. त्यामध्ये हायपोटेनस आणि लेंथ ऑफ वन साइड इज गिवन. आता राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच मराठीत त्याला काटकोन त्रिकोण असे म्हणतात, की ज्या त्रिकोणात एक कोण काटकोन असतो त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात. आणि काटकोन त्रिकोणाच्या विरुद्ध बाजू जी असते त्या बाजूला हायपोटेनस म्हणजेच मराठीत कर्ण असे म्हणतात. हे तुम्हाला या अगोदरच माहिती आहे. नाउ वी कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल LMN such that major angle LMN is 90 degree, hypotenuse is 5 centimeter and length MN is 3 centimeter. First step to draw a right angle triangle, that means rough figure. अगोदर आपण रफ फिगर काढायची आहे. आता या ठिकाणी हायपोटेनस तुम्हाला माहिती आहे काटकोनाच्या विरुद्ध बाजू असते. therefore we can take base length MN equal 3 centimeter. length MN इक्वल टू 3 सेंटीमीटर हा त्याचा बेस घेतलेला आहे. आफ्टर दॅट दे से मेजर अँगल LMN, एम जवळ आपण त्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. आणि हायपोटेनस हा हायपोटेनस त्या ठिकाणी अपोजिट टू द राईट अँगल ट्रायंगल, ह्या ट्रायंगलच्या राईट अँगलच्या अपोजिट जी साईड असते तिला हायपोटेनस म्हणतात. म्हणजे रफ डायग्राम आपण त्या ठिकाणी काढलेली आहे. फ्रॉम दिस रफ डायग्राम वी कॅन ड्रॉ the main diagram, right angle triangle. Here the steps as shown in the rough figure, that means this is the rough figure आत्ताच आपण त्या ठिकाणी काढलेली आहे. आणि follow the steps from this. Step number 1, step number पहिली step as shown in the rough figure, draw the base segment MN of length 3 centimeter. See here we can draw the segment MN of length 3 centimeter. 3 centimeter चा सेगमेंट काढलेला आहे. आता आपण त्याला नाव देणार आहोत सेगमेंट MN and 3 सेंटीमीटर. त्याचं डिस्टन्स त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. देन आफ्टर दॅट सेकंड स्टेप ॲट पॉइंट M ऑफ सेगमेंट MN ड्रॉ रे MT टू मेक अन अँगल ऑफ 90 डिग्री टू सेगमेंट MN. पॉइंट M जवळ आपल्याला 90 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. देअरफॉर वी टेक प्रोट्रॅक्टर मेजर अँगल 90 डिग्री अँड ड्रॉ रे MT टू मेक अन अँगल 90 डिग्री विथ सेगमेंट MN. आपण प्रोट्रॅक्टर घेतला, अँगल मोजला आणि त्या ठिकाणी रे काढलेला आहे रे MT विच मेक्स अन अँगल ऑफ 90 डिग्री विथ सेगमेंट MN. 90 डिग्रीचा सिम्बॉल या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. नाउ वी कॅन टेक कंपास, पुट द स्टील हेड ॲट पॉइंट N जवळ त्या ठिकाणी ठेवायचं, N पॉइंट जवळ. and take the 5 centimeter distance. 5 centimeter distance घेतल्यानंतर draw an arc to cut this ray MT at L. 5 centimeter distance घेऊन आपल्याला इथं आर्क काढायचा आहे. to cut the ray MT at this point. You can give the name to that point L. L त्याला नाव दिलेलं आहे आपण. Now you can join this L point with this N point with the help of ruler. You can draw a segment between these 2 points. Write the distance, write the length of this segment LN 5 centimeter. This is our required triangle. You can draw a rectangle outside the diagram. That means it look like a photograph. photograph सारखे आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. अतिशय सोपी रचना आहे. बेस आपल्याला घेता येतो. फक्त M पॉइंट जवळ आपल्याला आता 90 डिग्रीचा अँगल काढायचा असतो. कोनमापकाच्या सहाय्याने मोजून आपण 90 अंशाचा कोन काढायचा आहे. तो पॉइंट मिळाल्यानंतर आपण ते रे असा सरळ किरण काढल्यानंतर
आपण कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे स्टीलचे टोक एन बिंदूवर ठेवायचे आणि हा जो रे काढलेला आहे रे एमटी त्याला छेदणारा कंस काढायचा आहे. तो कंस काढल्यानंतर त्या पॉइंटला आपण नाव एल दिलेला आहे. तो पॉइंट एन बिंदूशी जोडल्यानंतर आपल्याला सांगितलेली आकृती की ज्यामध्ये जी माप दिलेली होती एम एन 3 सेंटीमीटर, एम जवळ 90 अंशाचा कोन आणि लेंथ एल एन 5 सेंटीमीटर अशी अचूक आकृती आपण काढलेली आहे. रचना नेहमी सारखीच अतिशय सोपी आहे. तुम्ही प्रॅक्टिस केली तर सहजरित्या सोडवता येईल. तर ह्या रचनेचा अभ्यास करून we can solve the practice set number 5. First example, construct triangles of the measures given below. In triangle MAN, measure angle MAN is 90 degree. Length AN equal to 8 centimeter. Length MN equal to 10 centimeter. राईट अँगल ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आपल्याला या फिगरमध्ये अँगल 90 डिग्रीचाच असणार. फर्स्ट वी कॅन ड्रॉ द रफ फिगर. दिस इज द रफ फिगर. The name of triangle MAN, where it is angle A is equal to 90 degree, length AN 8 centimeter. See, this is AN 8 centimeter and MN, that is the hypotenuse of this right angle, is 10 centimeter. आपली रफ डायग्राम त्या ठिकाणी रेडी झालेली आहे. या रफ फिगर पाहूनच आपण आता मेन डायग्राम काढणार आहोत. See, first step is you draw the segment AN 8 centimeter as the base of this triangle. 8 सेंटीमीटरचा सेगमेंट काढायचा आहे. त्याला नाव दिलेलं आपण नेम द पॉइंट्स AN and also write the measure of this segment 8 centimeter. Now take protractor, measure 90 degree angle. That protractor you can put at point A and measure the angle 90 degree and draw an ray AP which makes 90 degree angle with segment AP. segment AN शी तयार 90 डिग्रीचा अँगल तयार करणारा AP रे आपण काढलेला आहे. नाऊ आपल्याला इथं लक्षात येतं की पॉइंट एन पासून एमचं डिस्टन्स म्हणजे फ्रॉम एन point M is 10 centimeter away from this end. Therefore, you can take compass, take distance of 10 centimeter. रुलरच्या सहाय्याने आपण 10 सेंटीमीटर डिस्टन्स कंपास मध्ये मोजायचा आहे. Put the steel head at point N and draw an arc to cut this ray. Draw an arc to cut this ray AP. Look this. We can draw this arc at to cut this point. That means this is the main point. And you can give the name to that point M. Now with the help of scale you can join these 2 points MN and write the measure of that segment 10 centimeter. आता बघा हा राईट अँगल आहे आणि सेगमेंट MN is the hypotenuse of this right angle triangle. सेगमेंट MN हा या राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेन्यूस आहे की जो 10 सेंटीमीटर आहे. our diagram, that means triangle MAN, which is the right angle triangle. In that triangle base is AN 8 centimeter, major angle A 90 degree and hypotenuse 10 centimeter. म्हणजे आपला अँगल त्या ठिकाणी तयार झालेला आहे. रचना अतिशय सोपी आहे. फक्त बेस काढायचा आणि बेस त्या एका पॉइंटला त्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल काढता आला तर विद्यार्थ्यांना रचना अतिशय सोपी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत आपण. Second example, in the right angle triangle STU, hypotenuse SU is equal to 5 centimeter and length ST is equal to 4 centimeter. बघा आता आपल्याला इथं उदाहरणाची पद्धत थोडीशी बदललेली आहे. इन द राईट अँगल ट्रायंगल STU, याच्यावरूनच आपण समजून घ्यायचं की याच्यातला एक अँगल, वन अँगल इज 90 डिग्री, हायपोटेनियस SU 5 सेंटीमीटर, हायपोटेनियस 5 सेंटीमीटर घ्यायचा आणि त्याचा बेस आपण घेणार आहोत ST 4 सेंटीमीटर. राईट अँगल एक गोष्ट म्हणजे मेजर ऑफ अँगल दिलेले नाही, परंतु राईट अँगल वरूनच आपण समजून घ्यायचं. द मेजर ऑफ दॅट अँगल इज 90 डिग्री. फ्रॉम दिस गिवन इन्फॉर्मेशन यू कॅन ड्रॉ द रफ फिगर. दिस इज द रफ फिगर. विथ द हेल्प ऑफ दिस रफ फिगर you can draw the main figure. Therefore you can check once again this diagram. Segment ST 4 centimeter, this is 4 centimeter. Then say
hypotenuse. This is the hypotenuse. Hypotenuse 5 centimeter, SU 5 centimeter, and angle T is 90 degree. Now we can draw the main diagram. First take segment ST 4 centimeter, give the name 4 centimeter. Then at point T, you can draw 90 degree angle with the help of protractor. You measure the angle, and after that you can draw ray TV, making an angle 90 degree with segment ST. Now take compass, take distance of 5 centimeter between steel head and pencil. Put the steel head at point S and draw an arc to cut this ray ray TV. Here, this is the mark to cut this ray TV. Give the name to that point U. त्या पॉइंटला U नाव दिलेलं आहे. Now with the help of ruler, you can join these 2 points and write the length of that segment 5 centimeter. This is our required right angle triangle STU, where hypotenuse is 5 centimeter, segment ST 4 centimeter, and this is the right angle where triangle STU is ready. You can draw this rectangle. Now next example, in triangle ABC, length AC is equal to 7.5 centimeter. Measure angle ABC 90 degree. Length BC is equal to 5.5 centimeter. Same process, you can draw the rough figure. Check the rough figure. It is drawn as per the given information. Triangle ABC, segment BC 5.5 centimeter, angle angle B is equal to 90 degree, and hypotenuse AC 7.5 centimeter. Now draw first segment BC of 5.5 centimeter. Draw 90 degree angle at the point B. Give names to that points. That means ray BP is drawn, which makes 90 degree angle with segment BC. Now take the compass and taking distance 7.5 centimeter, you can draw arc to cut this ray. This is the ray. The point of intersection of this arc and this ray, you can give the name to that point A. Now you can join this point A with C with the help of ruler and write the length of that segment AC 7.5 centimeter. This is our required right angle triangle ABC, where segment BC is 5.5 centimeter, measure of angle ABC 90 degree, and hypotenuse segment AC is 7.5 centimeter. Next example, in triangle PQR, length PQ is 4.5 centimeter, length PR 11.7 centimeter, and measure of angle PQR 90 degree. From this given information, you can draw the rough figure. This is the rough figure. Its height is very large because the hypotenuse is long, 11.7 centimeter. You can check name of triangle PQR, then segment PR 11.7 centimeter, and PQR 90 degree. Now we can draw the main diagram. First you can draw segment QP. You can draw segment QP 4.5 centimeter. After that you can measure the angle 90 degree at point Q and draw ray QS, which makes 90 degree angle with segment QP. QP शी 90 degree angle तयार करणारा रे QS आपण त्या ठिकाणी काढलेला आहे. This is the symbol for right angle. After that you can take compass and measure the distance 11.7 centimeter. Put the steel head at point P and draw an arc to cut this ray QS.
रे क्यूएस ला कट करणारा आपल्याला आर्क काढायचा आहे. पुट स्टील हेड ॲट पॉइंट पी अँड ड्रॉ आर्क. दिस इज द आर्क. हा आर्क आपण काढलेला आहे. Then this is the point of intersection of this arc and this ray. You can give the name to that point, point R. With the help of ruler, join point R with point P and write the measure of that segment. That means length of that segment 11.7 centimeter. This is our required triangle. Triangle PQR. हा रिक्वायर्ड ट्रायंगल आपला त्या ठिकाणी तयार झालेला आहे. यू कॅन ड्रॉ द रेक्टँगल आउटसाइड इट. इट शोज लाईक अ फोटो. आकृती चांगली दिसण्यासाठी आपण त्याच्या आजूबाजूला छोटा चौकोन काढलेला आहे. आपला हा रिक्वायर्ड ट्रायंगल झालेला आहे. त्याच्यात सेगमेंट QP 4.5 सेंटीमीटर आहे. हायपोटेनस PR त्याचं 11.7 सेंटीमीटर आहे. रचना तुम्हाला त्या ठिकाणी समजली असेल. इट्स व्हेरी इझी. यू कॅन प्रॅक्टिस मोर एक्झाम्पल, देन व्हेरी फास्टली यू कॅन ड्रॉ द कन्स्ट्रक्शन्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. Once again, I thanks you that you can watch this video. Thank you.